भारत विकास ग्रुप हे जी सुरुवातीला त्यांचं BVG होतं, यामागे केवळ स्वतःचा व्यवहार, स्वतःचा व्यापार चालावा, स्वतः पैसे कमवावे एवढा उद्देश नव्हता. तर यामागे राष्ट्रीय भावना होती. आणि जसा माझा विकास होईल तेव्हा माझ्याबरोबर भारतातल्या सगळ्यांचाच विकास झाला पाहिजे, अशा प्रकारची संवेदनशीलतेची भावना आणि सामाजिक दायित्वाची भावना ही त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून पाहता पाहता त्यांनी सर्व्हिस सेक्टरमध्ये तर अनेक चांगल्या चांगल्या कल्पना राबवून दाखवल्या. मी आत्ता गुजरातमध्ये होतो काढल्या, प्रधानमंत्री मी आणि गुजरातचे मुख्यमंत्री बोलत होते. मला प्रधानमंत्री कुठे चालले, मी म्हटलं पुण्याला चाललो. मी सांगितलं या या कार्यक्रमाला चाललो आहे. तर लगेच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांना की मी त्यांनाही पण आमच्या इथे गुजरातमध्ये हॉस्पिटलची आणि याची खूप कामं दिलेली आहे आणि ते अतिशय चांगलं काम करतात. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान असेल, गुजरात असेल आणि आता विदेशात एका मराठी माणूस आपल्या कार्यकर्तृत्वाने सेवेच्या चांगल्या कामातून महाराष्ट्राचं नाव मोठं करताय, हा आमच्या सगळ्यांकरता अभिमानाचा विषय आहे. ज्याला फारशी माहिती नाही त्यांना हनुमंतराव गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांचं कर्तृत्व याचा परिचय झाल्याच्या नंतर त्याला मोठं आश्चर्य होतं. सातारा जिल्ह्यातलं धर्मापूर हा तसा दुष्काळी तालुका आणि तिथून पुण्यामध्ये येऊन कष्टानं शिक्षण घेऊन जे शिक्षण घेतलंय त्या संबंधीचा व्यवसायाचा विचार न करता एका वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन सर्व देशामध्ये देशाच्या बाहेर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी फडकवला. त्याच्यासाठी हनुमंतरावचं कौतुक हे आपल्या सगळ्यांना मनापासूनच आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.